राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुरिष्टं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी द्वयी ठायेना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच आहे आत्मा काम तरी नमन दयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता चल विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 55 54व्या परिच्छेदामध्ये केवळ शंका आहे आणि त्या शंकेचं उत्तर इथं त्यांनी दिलेलंच नाही. समाधान का दिलं नसावं? कारण ज्या वेळेस शिष्यानं शंका विचारली की गुरुजी तुम्ही जे सांगता निर्गुण निराकार असणारा जो परमात्मा आहे ब्रह्म आहे त्या ब्रह्म्याचं ज्ञान हे युक्तीनं
आणि प्रमाणानं सिद्ध करून घेता येतं, प्राप्त करून घेता येतं, ज्ञान होतं. पण मला तर असं वाटतंय की हे तुम्ही सांगितलेलं मला बरोबर वाटायलंय, पण पुन्हा अशी शंका यायली की निर्गुण निराकार असणारं जे तत्व आहे त्या तत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी सामुग्री काय वापरावी? कारण सामुग्री विना ज्ञान होणे शक्य नाही. म्हणजेच ज्ञानाची सामुग्री काय लागते? तर इंद्रिय आहेत. ज्ञानाची सामुग्री काय आहे? इंद्रिय आहेत. जसं प्रमाज्ञान होण्यासाठी प्रमाज्ञान हे इंद्रियजन्य मानलं आहे. इंद्रियापासून उत्पन्न होत असल्यामुळं त्याला प्रमा म्हणतात. मग इंद्रियाद्वारा वृत्ती निघून विषयापर्यंत जाऊन विषयाचं ज्ञान घेती आणि त्या ठिकाणी विषय असतो आणि वृत्तीही असते आणि त्याचं ज्ञान होतं. पण तो विषय हा आकारवान असतो आणि आकारवान पदार्थाचं ज्ञान करून घ्यायला काही तेवढी अडचण काहीच येत नाही ना. पण तुम्ही जे सांगता निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि त्याचं ज्ञान घ्यायचं, मला तर वाटतं हे काही शक्यच नाही. मला तर असं वाटतंय की होणे शक्य नाही. आणि तुम्ही तर म्हणतात की होतंय. मग कसं होतंय ते मला सांगा. अशी पुन्हा आणखी त्यांनी विनंती करून विचारले. मग आता सद्गुरूंना सांगायचं ना. हो, तर मग सांगितलंही असतं. सांगण्यासाठी ते तत्परही झाले. पण ही जी गोष्ट चाललेली आहे गुरु आणि शिष्यांच्या मध्ये, संभाषण जे चाललेलं आहे ते संभाषण त्यांचं चाललेलं कोणीतरी ऐकलं. चलत चलत ऐकलं. आपण म्हणले हे तर ब्रह्माविषयी चाललंय, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान कसं व्हावं म्हणून म्हणायला लागलं. आता ह्याच्यात काय अवघड आहे? पण हा शिष्य म्हणतो की होत नाही आणि ते म्हणतात होतंय. शिष्याला अशी कोणता प्रश्न पडला असन, कोणती अडचण असन ब्रह्माचं ज्ञान न व्हायला? काय शिष्य बाबा, एवढा मोठा गुरु मिळून मी म्हणतो की ब्रह्माचं प्रत्यक्ष होणार नाही होणार नाही. आपण सांगू त्याला, गुरुच्या शब्दानं त्याला कळत नसल, आपण मदत करावी म्हणून तो दयाचं पांघरून घेऊन तो सांगण्यासाठी तत्पर झाला. म्हणला कुणाला हे ज्ञान सांगितलेलं काय वाईट नसतंय, है का नाही? आडलाय बिचारा, त्याला आपण सांगावं. म्हणून तो गुरु शिष्याचा संवाद चालत असताना तिथंच तो मधात आला, म्हणून त्याचं नाव ठेवलंय मध्यस्थ. तो कसा आला दोघांच्या संवादाच्या? म्हणून त्याचं नाव मध्यस्थ, मध्यत्री. मग मध्यत्री लागतोच का? व्यवहारामध्ये मध्यस्थ लागेल, काही सांगता येत नाही. व्यवहारात मध्यस्थ साक्षी असल्याशिवाय व्यवहार व्हायचा नाही. पण परमार्थामध्ये मध्यस्थीची गरज आहे का? परमार्थामध्ये मध्यस्थीची काही आवश्यकता नाही. गुरु आणि शिष्य दोघं झाले की मोक्षाचं ज्ञान करून घेता येतंय. मध्यस्थीची काही आवश्यकता नाही. पण इथं न बोलवता आलेलं हे आमंत्रण आहे. न बोलवता त्याला कोणी ये म्हणलं का? नाही. पण त्याच्या ठिकाणीच दया उत्पन्न झाली. मग त्याला काय माहित आता इथं कोणत्या कक्षेतलं बोलणं चालू आहे, कोण्या पट्टीतली इथं ही पेटी चालू आहे, कोण्या पट्टीतून भाषण चालू आहे, कोण्या स्टेपचा आहे, हे त्यानं पूर्णपणे ऐकलंच नाही. त्याला तेवढेच शब्द कानावर पडले
की ब्रह्माचं ज्ञान हे होत नाही शिष्य म्हणला आणि त्यानं ते ऐकलं, तर ते म्हणले असं इतकं एवढ्या मूर्ती ब्रह्माच्या आहेत हा? आणि हे कसं काय नाही म्हणतो. असाच हा संदर्भ त्या ठिकाणी मानावा लागेल. पूर्वावस्था तिथली अशीच झाली असावी ना, आहे की नाही. मग या शंकेवर, ही शिष्यानं शंका केलेली ह्या शंकेवर कोणी तिराईत मध्यस्थ ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास हरकत नाही असे पुराण वाक्याच्या आधाराने, त्यानं आधार कशाचा घेतला? पुराण वाक्याच्या आधाराने समाधान सांगतो. तो सांगतो कशाचा आधार घेऊन सांगणार आहे? तो पुराण वाक्याचा आधार घेऊन तो काय सांगतो की ब्रह्म याला म्हणतात, हे सांगतो तो. परंतु शिष्य पुराण वाक्याची व्यवस्था लावून, आता शिष्य काय हा साधारण थोडाच राहिला होता, पूर्णत्वाला आलेला आहे. आणि त्याची समजूत काढण्यासाठी पुराणवादी चालेल का? शंका झाली निर्गुण ब्रह्माची, त्याचं ज्ञान कसं होईल? आणि त्या ठिकाणी पुराणवादी येऊन म्हणतो की ब्रह्माचं ज्ञान व्हायला काही हरकत नाही. मग पुराणवाद्यानं ब्रह्म काय जाणलेला आहे, कसं जाणलेलं आहे? आणि उत्तर मीमांसा शास्त्रातला हा शिष्य आहे, वेदांतिक आहे, याचं ब्रह्म निर्गुण निराकार आहे. आणि तो कोणत्या दशेतून बोलायला आहे? मग तो प्रवृत्ती शास्त्रातून. आणि गुरुचं आणि शिष्याचं संभाषण चाललंय निवृत्ती शास्त्रातून. मग आता एक कमीत कमी ह्या तिरायतदारानं तिथं कुठलं काय चाललंय हे तरी ऐका, है का नाही. पूर्ण न ऐकता त्याने मधीच हात घातला. मग त्या ठिकाणी तो काय म्हणतो ते आता आपण सविस्तर पाहू. काय म्हणतो? अहो मी सांगतो, रामकृष्ण ही जे ईश्वर आहेत, रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्यकार मूर्ती आहेत, कशा मूर्ती? मनुष्याच्या आकाराच्या, पण मूर्तीच. मनुष्य म्हणजे मनुष्य नाही धरायचा, मनुष्याच्या आकाराच्या मूर्ती. असं का म्हणावं लागलं इथं? कारण महादेवाची मूर्ती मनुष्याच्या आकाराची नाही म्हणून तसं म्हणावं लागलं. महादेवाची मूर्त नाही, पिंड आहे, हे का नाही. असतील कुठं ते ही मनुष्याच्या आकाराच्या मूर्ती, पण विशेष करून पिंडीमध्येच त्याची पूजा केली जाते. म्हणून या ठिकाणी तो मध्यस्थ म्हणाला की रामकृष्णादिकांच्या ज्या मनुष्याकार मूर्ती आहेत त्या ब्रह्मरूपच आहेत ना, असे पुराणाने सांगितलंय. यावरून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान तेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान. याच्यात काय अवघड आहे? अहो एखादं रामाचं मंदिर बघायचं, कृष्णाचं मंदिर बघायचं, तिथे त्यांच्या मूर्ती असतात आणि त्या मूर्ती ब्रह्मरूप आहेत. याच्यात काय अवघड आहे? आता यांनी ब्रह्मता कशात मानली आणि कशी मानली? मूर्ती मध्ये त्यांनी काय मानलंय? ब्रह्म मानलंय.
पण कोणाच्या मूर्तीत? रामकृष्ण दिकांच्याच मानले. इतरही आहेत ना मूर्ती मनुष्यांच्या, पण त्या मूर्तीमध्ये तो मानतो का? फक्त राम आणि कृष्ण यांच्या जे लेवलचे आहेत दुसरे ते सुद्धा आले मग त्याच्यामध्ये. मग ह्यांच्या ज्या मूर्ती आहेत का तेच ब्रह्म आहे, म्हणजे तोच देव आहे. आपण त्यांना देव म्हणूनच त्यांचं दर्शन घेतो ना, आणि त्या देवाच्या मूर्ती ह्या ब्रह्माच्याच आहेत आणि तेच ईश्वर आहे असं त्यानं मानलेलं आहे. आता असं त्याचं मानणं हे योग्य आहे का? योग्य आहे? प्रथम दर्शनी योग्यच वाटतंय. देवळातला देव आपल्याला कोण वाटतो? देवच वाटतो. आता तो देव आहे का देवाची मूर्त आहे? ती देव नाही, देवाची काय आहे? मूर्त आहे. जसा जीव हा देह नाही, जीवाचा तो देह आहे. जीवाचा देह आहे तो देह जीव आहे का? तशी ती मूर्ती जी आहे ती मूर्ती कशाची आहे? वास्तविक पाहता ती पाषाणाची आहे, पण ती कुणाची मानली आहे? देवाची मानली, हे का नाही? मग देव तसा आहे का? कारण त्या मूर्तीला आयुष्य आहे, ती कालामध्ये आलेली आहे आणि तिला देश लागलेला आहे, तिला देश लागलेला आहे. आणि आणखी हो ना, पाप पुण्य तिच्या ठिकाणी मानता येतील का? तिथं पाप पुण्य मानता येणार नाही. आणि तिला आदृष्ट आहे का? आता त्या मूर्तीला आदृष्ट मानावं लागल. कसं? ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे आणि नंतर काही काळानं तिचा भंग होतोच, म्हणून आदृष्ट मानावं लागल. पाप पुण्य त्याला प्रत्येक जगातल्या वस्तूला पाप पुण्य मानावं लागतं. त्याला आदृष्ट मानायचं मानल्यावर पाप पुण्य, कारण पाप पुण्य नसते तसे झालेले आहेत. आश्रमाच्या समोर अरण्यामध्ये शिळा होऊन कोण पडलं होतं? मग ती शिळा कोण होती? शिळा होऊन कोण पडलंय? आईल्या. मग शिळा कोण? मग ते दगड नाही का तेच आहे? कशामुळे झाला दगड? पाप पुण्यानं. तसं जगातले दगड, माती, सिमेंट यांना सुद्धा काय पाप पुण्य मानावंच लागतं. हे शापित आहेत ना. हे जगत कसं आहे? पाप पुण्यानं रचित आहे. हे जे रचना झाली ना जगताची, ही कशानं झाली? पाप पुण्यानं रचित आहे. हे कोणतेही कार्य घडायचं असेल तर त्याला कारण लागतात का नाही? मग हे जगत हे कार्यच आहे ना. मग याला हे 9ला 9 कारण त्याला लागतातच. मग ईश्वर मानायचा, मूर्तिकार ईश्वर मानायचा, पण कोण मानायचा? मूर्ती मानायचं का मूर्तीतलं चैतन्य मानायचं? है का नाही? जीव मानायचा, पण देहरूपानं जीव मानायचा का अंतःकरण स्थित असणाऱ्या चैतन्याला जीव मानायचं?
देहवान जीव आहे का? जीव म्हणजेच चैतन्य, कुटस्थाचं पडलेलं प्रतिबिंब. ते पण कसं आहे? निराकारच तत्व आहे ना, आहे का नाही? आणि तोच जीव, तेच चैतन्य देहाच्या ठिकाणी अहंकार धरतो. कशाच्या ठिकाणी धरतो अहंकार? देहाच्या ठिकाणी. मग तो अहंकार त्या ठिकाणी मानायलाय, हा त्याचा अहंकार भ्रमात आहे का सत्यत्वात आहे? भ्रमानं मी देह आहे म्हणायलाय का नाही? वास्तविक पाहता तो देहवान आहे का? मग तसं वास्तविक पाहता देव दगड आहे का? मग ती मूर्त आहे ही कशात आहे? जगात आहे की नाही? आणि त्या मूर्तीमध्ये देव मानला आहे. कशानं मानला आहे? कल्पनेनं मानलेला आहे. कशानं मानलाय तो? आणि तशी कल्पना होण्याला कारण काय? अविद्या, अज्ञान. कशाचं? ब्रह्माचं, हे की नाही? अज्ञान ब्रह्म कळानं झालंय कसं आहे, खरा देव कसा आहे हे कळाना, म्हणून कुठेतरी विपरीत ज्ञानानं मानला. कुठेतरी म्हणण्यापेक्षा देवळामध्ये मानला. कुठेतरी म्हणण्यापेक्षा देवळात मानला. मग देवळातला देव हा कोणासाठी आहे आणि कोणी करून ठेवला आहे? जो देवळामध्ये देव हा आपोआप झाला का तयार? मग त्याचं वास्तव्य, त्याचं अस्तित्व हे कोणावर अवलंबून आहे? कोणीतरी त्याचा कर्ता आहे. त्या देवाचा, त्या मूर्तीचा कर्ता आहे. आणि देवाचा जर कर्ता असेल तर त्या देवाचा तो कर्ता देव होईल का नाही? न्यायमतानं जर विचार केला तर न्याय बर का, हे न्यायानं जायचं म्हणल्यावर. कारण वारकरी संप्रदायानं न्यायशास्त्राचा आधार घेतलेला आहे हे खरं ठरविण्यापुरतं. म्हणून तर त्याला दूर लोटलं. न्यायशास्त्राला. म्हणून त्याचा काय केलाय? संघ केलाय. तो न्याय बराबर देतो. म्हणून हा जो विचार आहे पुराणवाद्यांचा, मध्यस्थाचा, की तो काय म्हणतो की ज्या रामकृष्णादिकांच्या मूर्ती ज्या आहेत त्या ब्रह्मरूपच आहेत आणि त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला काही हरकत नाही, असं त्याचं त्या ठिकाणी मत बांधलं त्यानं. वास्तविक पाहता त्याच्या दृष्टीनं हे मत नव्हतंच. समोरच्याला सिद्धांत म्हणून सांगायचं होतं. मत वेगळं आणि सिद्धांत वेगळा असतो. मताच्या पुढे पुन्हा कोणाचं खंडन येत नाही. त्या मताला कोणी खंडन करत नाही. ते मत सिद्धांत होत असतं. पण आता याच्या मताचं खंडन होईल का नाही होईल? मत योग्य वाटतंय का? मग याचं मत सिद्धांत कसा होईल? पण त्याच्या दृष्टीनं तो त्यानं सिद्धांत मानलेला आहे. ते सत्य आहे असं तो मानून बसलेला आहे. आणि जगतामध्ये हीच रीत चालू आहे. अशीच रीत सत्य मानून चालवायलेत. मग याचं जे म्हणणं आहे मध्यस्थाचं, हे कसं असंगत आहे हे कोणी सांगावं त्याला? आता जर समजा एखाद्या राजाच्या सभेमध्ये
एखाद्यानं मत बांधलं आणि ते मत चुकीचं आहे हे त्या सभातल्या सगळ्याला कळालं, त्यावेळेस राजाला उठून म्हणावं लागतं का तुझं मत हे योग्य नाही? तिथं अनेक प्रधान असतात तिथं बसलेले, दुसरेच ते काय म्हणतात, अहो तुमचं म्हणणं बरोबर नाही, तुमचं म्हणणं चूक आहे. हे त्याचं म्हणणं कसं चूक आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी नेमलेले प्रधान असतात का, सिद्ध करून देतो. तेच त्याला त्या ठिकाणी त्याचं म्हणणं त्याला सुधरून तरी देतील, नाही तर म्हणते तुम्ही गपचीप बसा, तुम्हाला याच्यातलं काय माहित नाही, असे ते प्रधानच म्हणते. राजाला कामच पडत नाही त्याचं खंडन करायचं. तसं इथं गुरुजीला कामच पडलं नाही, शिष्यच पुढे झाला. म्हणला, हे आजोबा तुम्ही जे बोलता ते तुम्ही असंगत बोलता, संगतवार बोलत नाही. कारण तुम्ही ज्या मूर्ती ब्रह्मरूप सांगता त्या आकारवान मूर्तीत, सुरुवातीला शिष्य काय म्हणला, आणि वावड कशाच यायला? गुरु शिष्याच्या संवादामध्ये निर्गुण ब्रह्माचं प्रत्यक्ष होण्यासाठी वावड काय? आकारवानाचं वावड आहे, ते जमत नाही ना तिथं. म्हणून शिष्य म्हणतो, कारण त्यांचं ते चालू होतं ना, म्हणून तो डायरेक्ट म्हणला, आम्ही जे बोलायलो त्याच्यामध्ये हे तुमचं बसत नाही. कारण तुम्ही ज्या मूर्ती सांगतात ना त्या कशा येतात? आकारवान येतात, आणि आम्ही निराकाराचं बोलायलो. आम्ही काय बोलायलो? निराकाराचं बोलायलो, हे का नाही? एखाद्याच्या घरी सत्यनारायणाची बैठक बसावी, सत्यनारायण करायचं, याच्यासाठी पट्टी करण्यासाठी घरातल्या याची घरातच काय काय आणायचंय, काय काय आहे, पट्टी चालू असावी, आणि तितक्यात कोणतरी पाहुणा यावा आणि त्यानं सोयरकीचं काढा, तुमच्याकडे मुलगा आहे ना, मग आमची लय सुंदर मुलगी, तुमच्या मुलाला करतात का? तो म्हणतो, अहो आमचा सत्यनारायणाचा चाललाय हिशोब इथं, आणि तुम्ही मला लग्नाचं काढायला. झालं ना लग्न, आता सत्यनारायण आहे. तसं यांचा सत्यनारायण चालू आहे, आणि मधातच येऊन काय म्हणतो. म्हणून शिष्य म्हणतो, त्या आकारवान मूर्ती माया रचित आहेत. कशा आहेत त्या? माया रचित आहेत. त्या मूर्ती ब्रह्म नाहीत हो, त्या मूर्ती ब्रह्म नाहीत, ब्रह्म रूपरहित आहे. आणि म्हणून त्या मूर्तीचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. शिष्यानं असं सरळ सरळ सांगितलं की बाबा एकाच शब्दात मिटावं, एका वाक्यात मिटावं, म्हणून त्याने आपलं खरं ते सांगितलं की आमचा काय चालू आहे हिशोबन तुम्ही काय मानलं इथं, आणि तुम्ही जे म्हणायलात त्या मूर्ती कशा येतात? आकारवान येतात, आणि आम्ही निराकाराचं बोलायलो, आणि तुम्ही आकारवानाचं बोलायला. मग त्याला कळून येईन की बाबा नाही, मग हे पुढचा हिशोब आहे, आम्हाला इतकंच कळत आहे, म्हणून त्यानं तसं म्हणावं, निघून जावं. पण निघून जाईन ते मध्यस्थ कशाचा? अहंकार असतो. म्हणून शिष्यानं एकदम स्पष्ट सांगितलं की मूर्ती जे तुम्ही सांगायलात ब्रह्मरूप ते आकारवान असतात, आणि आकारवान हे ब्रह्माचं लक्षण नाही. ब्रह्माचं लक्षण निराकार गुरुजी सांगतात, आणि तुम्ही आकारवान सांगतात. म्हणून त्या ज्या मूर्ती आहेत का तुमच्या, हे तुमच्या माहितीस्तव शिष्यानं त्याचंही मत सांगितलंय आणि त्याचंही खंडन केलंय बोलण्याचं. तुम्ही जे सांगत आहात का
त्या आकारवान मूर्ती माया रचित आहे. मायेचं कार्य आहे. माया रचित म्हणजे मायेचं कार्य आहे. आता हे जग सगळं काय मायाचंच कार्य आहे ना. म्हणून त्याच्यात दगड आला काय आणि मूर्त आली काय, है का नाही. हे माया रचित आहे. म्हणून ते प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. म्हणून त्या मूर्ती ब्रह्म नाहीत. म्हणून ब्रह्माचं ज्ञान प्रत्यक्ष होणार नाही. झालं का नाही त्यांचा बरोबर हिशोब बोलण्याचा. इतकं ऐकून त्यानं निघून जावा की बाबा आपली इथं डाळ काय शिजत नाही. आपण घातलं होतं इथं वरण, पण इथं काय आपली डाळ शिजायचं, कारण इथं आपला ज्ञान अग्नी कमी पडायला. मग ज्ञान अग्नी कमी पड्या वरण कसं शिजन, डाळ कशी शिजन. म्हणून त्यानं आपली बघून चूल घेऊन निघून जावं ना. पण तो निघून गेला नाही. त्या शिष्याच्या बोलण्यावर त्यानं त्याचं पुन्हा आणखी मत काय सांगितलंय. काय बोलतो तो, अहो पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ती त्याच्या साकार शरीराला नाही सांगितली. तो काय म्हणतो, तुम्हाला वाटायलंय की त्या साकार शरीरालाच ब्रह्मता सांगितली पुराणानं. तसं नाही, समजू नका तसं. पुराणानं त्यानं आधार घेतला पुराणाचा. तो म्हणतो मी पुराणाचा अभ्यास केलाय. पुराणिकांनी रामानुजाचार्यांनी तसं तुम्ही समजायला तसं नाही सांगितलं. म्हणजे याला काय सांगितलंय कळालंय, खरं याला कळालंय असं तो त्याला वाटायले. आणि यायला खरं त्याच्यातलं कळालं नाही. म्हणजे त्याला अज्ञानी समजिलं, या दोघाला अज्ञानी समजिलं. आणि स्वतः ज्ञान रूपासारख्या गोष्टी करतो की म्हणतो अहो पुराणामध्ये रामकृष्णांना जी ब्रह्मता सांगितली आहे ना, कारण पुराणवाद्यांनी सांगितली रामकृष्ण हे ब्रह्मरूपच आहेत म्हणून. आपण मी सांगतोच ना, आपण का सांगत नाहीत का. पण त्यांनी कशी सांगितली हे तो सांगतो. पुराणवाद्यांनी कशी ब्रह्मता सांगितली की ती त्यांच्या साकार शरीराला नाही सांगितली. त्याचे शरीर जे साकार आहेत का त्याच्या शरीराला नाही सांगितली ब्रह्मता, तर त्या साकार शरीराचे जे अधिष्ठान आहे का, मग अशा असणाऱ्या चैतन्यास, त्या अधिष्ठान चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितली आहे. आणि मग हे तर बरोबरच आहे ना. मग हा, पण अधिष्ठानाला सांगितली हे प्रथम दर्शनी बरोबर वाटतंय. पण अधिष्ठान ब्रह्म आहे का. अधिष्ठान हे काय आहे, विशेष आहे. अधिष्ठान काय, हा. आणि सामान्य काय आहे, ते ब्रह्म आहे. विशेष झालेला आहे आणि ब्रह्म होत नाही, असलेला आहे. असलेलं ते ब्रह्म आहे आणि झालेलं विशेष आहे, हे का नाही. म्हणून ती अधिष्ठानता सांगितली आहे त्याला. कशाला, रामकृष्णांच्या ठिकाणी जे शरीर आहेत का त्या शरीराचं जे अधिष्ठान आहे का त्या अधिष्ठानाला ब्रह्मरूपता सांगितलेली आहे. मग त्या ठिकाणी ते अधिष्ठान कुणाचं आहे, त्या शरीराचं आहे का नाही. मग ते अधिष्ठानत्व कशामुळे यायलंय, सत्यत्वानं यायलंय का मिथ्यात्वानं यायलंय, कशामुळे यायलंय. वस्तू त्याला जी उपाधी लागली त्या अधिष्ठानाला, ते ज्याचं अधिष्ठान झालंय आणि त्याच्या ठिकाणी जे आध्यस्थ आहे उपाधी, ती उपाधी कशी आहे, कल्पित. ती उपाधी कशी, ब्रह्मरूप, कल्पित, मिथ्या आहे ना. आणि त्या मिथ्या वस्तूचं ते अधिष्ठान झालं. मग त्याचं अधिष्ठानत्व सत्य आहे का, कारण वस्तूच मिथ्या आहे. अधिष्ठान तरी मग कसं सत्य.
त्या अधिष्ठानत्व कसं सत्य मानायचं? जसं अध्यस्त असणारा पदार्थ आहे का, तसंच अधिष्ठान ही त्याच सत्यातलं मानावं लागतंय. जसं अज्ञान आहे तसंच त्याच सत्यातलं ज्ञान आहे. जेवढी अज्ञानाला किंमत आहे का, तेवढीच ज्ञानाला किंमत आहे की नाही? जितका आपल्याला सावली लागते का, तितकंच आपल्याला ऊनही लागत आहे. ऊन बी पाहिजे आणि सावली पाहिजे. सारखं उन्हातही राहत नाहीत आणि सारखं सावलीत राहत नाहीत. सारखी सावली असली तरी पीक येणार नाही, सारखं ऊन असलं तरी पीक येणार नाही, है का नाही? म्हणून सारखी रात्र असली तरी सोमवार मंगळवार होणार नाहीत, आणि सारखा दिवस असला तरी बी कार्यच होणार नाहीत ना. म्हणून हे दोन्ही कार्याच्या उत्पत्तीला कारण आहेत. कार्याच्या उत्पत्तीला हे दोन्ही हे कारण आहेत. हे अधिष्ठान हे तरी काय आहे का नाही? आणि उपादान हे तरी काय आहे? मग कारण झालं म्हणून काय झालं? हे कुणाचं कारण आहे? ब्रह्माचं कारण आहे का? हे जे कारण आहेत हे ब्रह्माचे कारण नाहीत ना, हे कार्याचे कारण आहेत. हे कोणाचे कारण आहेत? कार्याचे कारण आहेत. आणि कार्य कसं आहे का नाही? मग मिथ्याचे कारण आहेत, ते लबाडाचे कारण आहेत. लबाडाचा घाई देणारे आहेत. आणि ते कसे असणार? मग लबाडच असणार. लबाडाची साक्ष देणारे लबाडच. म्हणून तो काय म्हणतो? शरीराचे अधिष्ठान असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मरूपता सांगितली आहे. त्या चैतन्याला, अधिष्ठान चैतन्याला ब्रह्मरूपता सांगितली आहे. आता यावर शिष्य म्हणतो की अहो, शरीर अधिष्ठानालाच ब्रह्मता म्हणावयाची, शरीराच्या अधिष्ठानालाच जर ब्रह्मरूपता म्हणावयाची, तर मनुष्य पशवादिकांच्या शरीराचेही अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग तुम्ही त्या रामकृष्णादिकांच्या मूर्तीचं जे काय अधिष्ठान किंवा रामकृष्णांच्या शरीराचं जे अधिष्ठान सांगता ना ब्रह्मरूप म्हणून, त्या शरीराच सांगायलात ना अधिष्ठान. आणि मग इतर हे जे पशु पक्षी आहेत यांच्या शरीराचं काय सांगणार तुम्ही? काय मानणार? तेच म्हणावं लागेल का नाही? मग यांना बी ब्रह्मरूपता द्यावी लागेल. जशी तुम्ही रामकृष्णादिकांना ब्रह्मरूपता मानता, तसं पशु पक्ष्यांना सुद्धा ब्रह्मरूपता मानावी लागेल. मग तर मनुष्य पशु पक्षादिकांच्या शरीराचेही अधिष्ठान ब्रह्मच आहे. मग रामकृष्ण व पशु यांच्यात अंतर ते काय? काय फरक राहिला? पण तो म्हणतो आपण असे मानू की, तो म्हणतो थोडी गडबड व्हायली असू द्या, तुम्ही म्हणायला ते बरोबर आहे, पण थोडं मग ऐकून घ्या. असो, आपण असे मानू की, आपण बोलण्याची भाषा कशी बघा, आपण त्याला बी धरलं ते ना त्याच्या, आपण काय करू? असं मानू की इतर शरीरधारीपेक्षा हे इतर जे जीव आहेत हे शरीरधारीच आहेत ना, किंवा इतर आता हे आपण जीव आहेत असे हे मनुष्य हे इतर शरीरधाऱ्यापेक्षा रामकृष्णादिकांच्या शरीराच्या ठिकाणी अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे का नाही? आपण असं मानूत ना. आपल्याला तितकं खोल पाण्यात जायचं नाही. रामकृष्णादिकांच्या ठिकाणी अलौकिकता मानायची आपणाला. त्यांच्या ठिकाणी नव्हती का अलौकिकता?
सिद्धी होती, है का नाही? मग त्याला ब्रह्मरूप नाही तर काय म्हणावं लागल? असं तो जरा हलक्या आवाजामध्ये म्हणतो. काय म्हणतो? अलौकिक सामर्थ्य किंवा सिद्धी आहे म्हणून त्यांच्या शरीरास पुराणांनी ब्रह्मता प्रतिपादन केली आहे. आणि मग आता असं म्हणायला अगोदर त्या मूर्तीलाच म्हणला होता, आता काय म्हणतो? उत्तर एक आलंय का? नाही. उत्तर बदलायला लागलाय तू, आहे का नाही? जसा प्रसंग येईल तसा बोलायला तू. हो. आता काय म्हणतो? त्यांच्या ठिकाणी पुराणांनी जी ब्रह्मता सांगितली का, त्यांच्या अलौकिक कार्याला पाहून, सिद्धीला बघून ब्रह्मता सांगितली. हे तर तुम्हाला मान्य आहे का नाही? म्हणजे असं समजुतीनं तो लागला बोलायला. पण हे काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता ना. बरं हो, तसं मानू. तसं हो मानणारा नाही ना. तो म्हणतो, शिष्य म्हणतो, शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा, पण त्याचं बरोबर वाटायला का नाही? आता त्याचं ते म्हणणं बरोबर वाटायले. पण शिष्य म्हणतो, शरीराच्या ठिकाणी रामकृष्णास किंवा अन्य कोणास कसलेही सामर्थ्य किंवा सिद्धी असो, त्यांच्या शरीराला कोणतेही सामर्थ्य असो की त्यांच्याजवळ सिद्धी असोत, रामकृष्णाधिकाच्याच काय इतर कोणाच्या ठिकाणी जरी तशा सिद्ध्या असल्या, गारुड्यानं जरी मातीचा साखऱ्या केला त्याच्याजवळ सिद्धी झालीच की. दोरीचा त्यानं सर्प जरी करून दाखविला तरी सिद्धी झालीच की. म्हणून इतराच्या ठिकाणी सिद्धी मानायची काय आणि त्यांच्या ठिकाणी मानली काय? मग जर त्यांच्या ठिकाणी तशी सिद्धी सामर्थ्य मानायचं म्हणल्यावर गारुड्याला बी म्हणावं लागन हे बी ब्रह्मच आहे. त्या सिद्धीवरून ब्रह्मता ठरत नसते. पण त्या शरीरासच ब्रह्म मानावायचे असेल तर त्या शरीराचा बाध करून, त्या शरीराचा बाध करून म्हणजे सिद्धीसह बाध कसा शरीराचा करून सिद्धीसह बाध करावं लागल. शरीराचा मिथ्यात्व निश्चय करावा लागल त्या शरीराचा. मग ते शरीर कोणाचे बी असो, देवाचे असो, दानवाचे असो की जीवाचे असो, संसारिकाचे असो, यांच्या शरीराचा बाध कसा करायचा आहे तर मिथ्यात्व निश्चयानं बाध करायचा आहे आणि सिद्धीसह करायचा आहे. जर सिद्धी जरी असली त्याच्या ठिकाणी, सिद्धीला सोडून नाही करायचा. ब्रह्मामध्ये सिद्धी बी नाही चालत. रिद्धी सिद्धी निधी आणि जवळ त्या परमानंदी मन नाही असं माऊली का म्हणले? मग तिथं सिद्धी बी नाही चलत. सिद्धी कवर आहे आता, त्याला लई वेळ काय नाही तर याचे प्रश्न आहेत बघ. कोणत्याही अविद्या कार्य पदार्थास काय त्या सिद्धीसहित शरीरास काय किंवा अविद्या कार्यास काय? अविद्या कार्य पदार्थ, जितके पदार्थ उत्पन्न झालेत अविद्यापासून तितके पदार्थास काय ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही. म्हणजे ब्रह्मरूपता यांना देता येत नाही. अविद्या कार्य असणाऱ्या पदार्थांना ब्रह्मरूपता देता येत नाही. आणि शरीर आणि सिद्ध्या हे अविद्याचंच कार्य आहे. जर अविद्या नसेल तर त्या ठिकाणी सिद्धीही नाही, सगळी उघडी पडती. ती सिद्धी उघडी पडती, ती सिद्धी म्हणून राहत नाही. ज्ञानापुढं सिद्धीचा टिकाव लागत नाही, त्या अविद्येचं कार्य आहे. जसा गारुडी पदार्थ करतो का, ते पदार्थ वास्तविक करीतच नाही, तो दाखवितो केल्यासारखे दाखवितो तो.
पण ते दाखविलेले पदार्थ ते त्या ठिकाणी त्यानं केलेले नसतात, ते मूळचेच असतात. अमुक याचा पदार्थ म्हणजे मातीचा साखर जर त्यानं केलेला असेल, दाखवित असेल, तर तो मातीचा साखर नसतो, कारण मातीपासून साखर होते, मातीपासूनच साखर, पण त्या मातीत ऊस लावावा लागतो, त्याला पाणी द्यावं लागतंय, हा, तेव्हा त्याची साखर होते. तिथली तिथंच माती लपवायची, साखर दाखवायची, तसं होत नाही. म्हणून ब्रह्मरूपता ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही, त्यांना ब्रह्मरूपता म्हणता यावायची नाही. हे बाद समानाधिकरणामध्ये मागे विषय गेलेला आहे. बाद समानाधिकरणामध्ये हा विषय गेलेला आहे. आणि सिद्धीसह वर्तमान रामकृष्णांच्या शरीराचा बाद करून त्यांची शरीरे ब्रह्मरूप मानावी, त्यांची शरीरे ब्रह्मरूप मानावी, तर सिद्धी रहित पस्वादिकांच्या शरीराचा बाद करून पस्वादिकांची शरीरे ब्रह्मरूप आहेत. त्यांच्या पस्वादिकांचे पशुपक्ष्यांचे या पशुपक्ष्यांचेही शरीराचा बाद करून, पशुपक्ष्यांची शरीरे कशी आहेत, मग ब्रह्मरूपच आहेत. म्हणून विशेष सिद्धीकरिता रामकृष्णांच्या शरीरास ब्रह्मरूपता म्हणणे योग्य नाही. रामकृष्णांच्या शरीराला ब्रह्मरूपता म्हणता यावयाची नाही. सिद्धी म्हणून तुमचं म्हणणं यायले ना, सिद्धी त्यांना, तर सिद्धी जरी असली तरी पण ब्रह्मरूपता त्यांना देता येत नाही. कारण बाद केल्या वाचून तर सक्रिय सावयव रूपवान शरीराचे अक्रिय निरावयव व निरूप ब्रह्माशी ऐक्य होणे संभवनीय नाही. कारण जो पदार्थ सावयव आहे, सावयव तो म्हणजे अवयवासहित आहे, हात आहेत, पाय आहेत, नाक आहे, हे अवयव आहेत ना. मग हे अवयवान देह हा निरावयव असणार जे ब्रह्म आहे, त्याला अवयव आहेत का? मग या शरीराला कसं त्या ठिकाणी मानावं हे ब्रह्म आहे म्हणून? आता रामकृष्णादिकांना हात आहेत, पाय आहेत, तुम्हाला हे मानावं लागन का नाही? आणि मग ते शरीर ब्रह्मरूप होऊ शकतात का? म्हणजे निरावयव शरीर कुठे दिसलं का? निरावयव शरीर आणि जर असेल तर मग त्याला आपण ब्रह्म म्हणू. म्हणून अवयववान असणाऱ्या शरीराला ब्रह्मरूपता देता येत नाही, संभवनीय नाही. म्हणून रामकृष्णांची शरीरे ब्रह्म नाहीत. आणि तुम्ही तर काय म्हणतात, त्यांच्या ठिकाणी सिद्धी आहे म्हणून ते ब्रह्मरूप आहेत. पुन्हा आणखी प्रयत्न त्याचे चालूच आहेत. एवढा एक प्रयत्न होत आहे. मग रामकृष्णाधिक व इतर मनुष्य पश्वाधिक, तो काय म्हणतो मध्यस्थ, रामकृष्णाधिक म्हणजे रामकृष्ण आणि इतर मनुष्य पशुपक्षी यांच्या शरीरात असा काय फरक आहे की ज्याकरता पुराणे रामकृष्णाधिकांना ब्रह्म म्हणतात? मग तुम्हीच सांगा बरं. मग मला तर काय आता इतक्याच्या वर कळत नाही. मग पुराण म्हणतात का नाही रामकृष्ण ब्रह्मरूप आहेत? आणि तुम्ही तर म्हणतात मग पशुपक्षाच्या शरीरामध्ये, जीवाच्या शरीरामध्ये आणि रामकृष्णांच्या यांच्या शरीरामध्ये काहीच फरक नाही. आणि मग ते पुराण का म्हणून बोंब लागले तर रामकृष्ण ब्रह्मरूप आहेत? मग तुम्हीच सांगा बरं. मग
असं तो आता काय बोलतो की मग ज्या करता पुराणे रामकृष्णादिकांच्या शरीरासच ब्रह्म म्हणतात, याला कारण काय? म्हणजेच आता तो अपेक्षावर आला की मग आपलं या ठिकाणी आता संपलं. ही आपली इथवरच गाडी होती आता. आपली ताकद इतकी. मग आता तुम्ही सांगा, हे पुराण कामून तसं म्हणायला लागले तर की रामकृष्ण हे ब्रह्मरूप येत. मग मला वाटू लागलं किंवा त्या मूर्तीलाच ब्रह्मरूप म्हणत असतील. हा, आणि जर तुम्ही मानलात तर त्या मूर्ती तर कशा येतात, त्या आकारवान येतात, त्याला म्हणता येत नाही ब्रह्म. मग मला वाटलं की त्यांच्या ठिकाणी सिद्धी आहे, हा, ते चमत्कार वगैरे करतात, त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य दाखविलंय, म्हणून मला वाटलं ते ब्रह्मरूप असतील. पण तुम्ही ते बी उडवून टाकलं. हा, मग आता तुम्हीच सांगा की पुराण कामून म्हणले असतील त्यांना ब्रह्मरूप. त्यावेळेस शिष्य म्हणतो, हे पहा, असंच अगोदर जर तुम्ही विचारलं असतं तर तुम्हाला जास्त नफा झाला असता. आता पुस्तक उगत तेल खर्च केलं का नाही. शिष्य त्याला एकदम रीतशीर सांगतो की जीवांची जी शरीरे आहेत, आपण जीव आहे, आपल्या जीवांची शरीरे कशी आहेत, पाप पुण्याच्या अधीन आहेत का नाही. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. ते पुढचं जाऊ दे, नरदेहा येऊन हानी केली तिथं हायच की नशिबाला. जीवाची शरीरे हे पुण्य पापाधीन आहेत. देवाची शरीरे पुण्य पापाधीन आहेत का? हा फरक आहे. असा फरक जाणावा लागतो. म्हणून देवाची शरीरे हे पाप पुण्याचे नसतात आणि जीवाचे पाप पुण्यानं शरीर येत असतात. हा एक फरक झाला. आता दुसरा फरक आहे का? जीवांची शरीरे भूत कार्य आहेत, पंचमहाभूताचे कार्य आहे, आणि देवांची पंचमहाभूताची कार्य शरीरे नाही. देवांची शरीरे पंचमहाभूताची कार्य नाहीत, ही जीवाचीच आहे. हा एक दुसरा फरक झाला. आता तिसरा फरक कोणता आहे? जीवास आचार्य उपदेशाने, जीवाला आचार्यांच्या गुरुच्या उपदेशाने अध्यास निवृत्ती करून घ्यावयाची आहे. अध्यास निवृत्ती करून घ्यावायची आहे जीवाला. देवांना उपदेशाची जरुरीच नाही. देवात आणि जीवात असा फरक केला. आता पहा, सुरुवातीपासून जीवाची शरीरे पुण्य पापांना आले, है का नाही? कारण जीवाला आदृष्ट आहे. तसं आता देवांना आदृष्ट आहे का? पाप पुण्यामुळं ते जन्म घेतात का? आता त्यांना जन्म घेण्यासाठी पाप पुण्याची गरज नाही. त्यांच्या शरीराला पाप पुण्य म्हणता येत नाही. आणि मग त्यांची शरीरे हे कशाची असतात? पाप पुण्य रहित असतात. म्हणजे कशाची असतात ती? ती संकल्पनेतली असतात. ते काय आहे? संकल्पना आहे. आणि त्यांच्या इच्छेनुसार आहे. ते जी इच्छा करतील त्याच्यानुसार त्यांना तसं होता येत. आणि जीवांची शरीरे भूतकार्य आहेत.
पंचमहाभूतापासून आपणाला इतरचा सगळा व्यवहार झाल्याचा ज्ञात आहे. पण देवांची तसं पंचमहाभूतापासून बनत नाही. आता रामाची कृष्णाची हे जे जन्म सांगतात हा त्या ठिकाणी ते आता जन्म त्या ठिकाणी लिहिलंय त्यांचा जन्म म्हणून, पण ज्यावेळेस जन्म सांगतात त्यावेळेस ते त्या ठिकाणी प्रगट झाले म्हणून सांगतेत का जन्मच झाला म्हणून सांगतेत? प्रगट झाले. हा कृष्णाचा ज्या वेळेस जन्म सांगितला तो कुठं सांगितलाय? कारागृहामध्ये. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याचा जन्म सांगितला ग्रंथकारानं त्यावेळेस त्याची जन्म सांगितला का प्रागट्यकरण सांगितलं? प्रगटच झाला का नाही तो? अगोदर तो मोठा झालता होता है का नाही? नंतर त्याला वाटलं की हे असं नाही जमायचं म्हणून तो बालक झाला है का नाही? म्हणजे प्रागट्यकरण आहे का नाही? तसं त्यांचे ते प्रगटीकरण होण्यासाठी पाप पुण्य लागतात का? आणि पाप पुण्य जर असेल तर प्रगट होताच येत नाही. जन्मच घ्यावा लागतंय. कारण पाप पुण्यानं मनुष्य बंधनात जातो. म्हणजे ते बंधनकारक होतं कार्य, ते गर्भाला जावंच लागतंय. हा. आणि तिसरं म्हणजे जीवांना अविद्येने आत्म्याच्या ठिकाणी अहम अध्यास आहे. अहम मम अध्यास हे कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी. मग देवाच्या ठिकाणी अहम मम अध्यास आहे का? नाही. मग हा अध्यास देवांना नाही. आणि आचार्य उपदेशाने जीवाला मुक्तता करून घ्यायची आहे, उपदेश करून घ्यायचा आहे. देवाला उपदेश करायची काय गरज आहे का? कारण राम कृष्ण हे गुरुकडे गेलेत हे दाखविलंय. पण तिथं गेल्या गेल्या ते गुरु काय म्हणले की आम्ही एवढे भाग्यवान असतो ना असं आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ईश्वराचे आम्ही गुरु व्हावेत, आमची अशी जगामध्ये ख्याती होईल, हे आमचं का कमी भाग्य आहे का? देवाचे आम्ही गुरु व्हालो. आता वास्तविक पाहता तुम्हाला ज्ञानाची काय आवश्यकता नाही असं त्यावेळेस गुरु म्हणलेले की तुम्ही स्वयंभू ज्ञान स्वरूपवान आहात है का नाही? पण आम्ही तुमचे गुरु झालो हे आमचं केवढं भाग्य आहे. अहो तुमचे शिष्य होण्यात केवढं भाग्य आहे तर तुमचे गुरु होण्यात केवढं भाग्य असेल. कारण अर्जुन भाग्य समजू लागला पुन्हा की मला तुझ्यासारखा गुरु मिळाला, देव मिळाला है का नाही? पण सांदीपानी केवढं भाग्य समजित असतील कृष्णाचं गुरु झाल्यामुळं. असो, या अभिप्रायाने देवाची शरीरे ब्रह्मरूप आहेत असे म्हटले आहे. देवांची शरीरे कशामुळे ब्रह्मरूप म्हणलेत? अशामुळे म्हटले आहेत. परंतु त्यांची शरीरे ब्रह्मरूप आहेत या अभिप्रायाने पुराणांनी ब्रह्मता म्हटली नाही. पुराणांनी ब्रह्मता या अभिप्रायाने सांगितली नाही. तुम्ही जे समजायलात का तसं नाही, ते असं आहे. त्यांना शरीर धारण करायचं असलं तर पाप पुण्य लागत नाही. त्यांना विद्या अर्जन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी अहम अध्यासी नाही. म्हणून त्यांना ब्रह्मरूपता सांगितली आहे, पण त्याच्या शरीराला नाही सांगितली. त्या तशा कार्यामध्ये किंवा तशा लक्षणानं असल्यामुळं तशा लक्षणानं आहेत ते, म्हणून त्यांना ब्रह्मता सांगितली. तुम्ही म्हणतात तसं नाही, त्याचा यथार्थ अर्थ असा आहे. मग त्याला वाटलं यायला बी पुराण माहित आहे. पण मध्यस्थी इतक्यावरही थांबत नाही.
तो म्हणतो आपण बी का कमीत का, आम्ही बी वाचलेलं आहे. आपण वाचलेलं आहे नुसतं, आहे का नाही? कळालेलं नाही. हा, म्हणून तो आणखी त्या ठिकाणी तरकटीला येतो. म्हणून उद्याच्या वेळात पुढं काय तो म्हणतो तो उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.